नमस्कार. मी नवनाथ मांडे, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जळगाव ग्रामीण. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यामध्ये शिवरे ग्रामपंचायत येथे नुकतीच 17 तारखेला एक दुर्दैवी दुःखद घटना घडली. ग्रामसभेमध्ये काहीसा गोंधळ झाला आणि त्या गोंधळानंतर संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या या दुःखात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तसेच ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनचा संपूर्ण परिवार सहभागी आहेच. ग्रामसभा रद्द करण्याची मागणी म्हणजे ग्रामस्थांच्या लोकशाही अधिकारावर घाला आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षेसोबत ग्रामसेवकांच्या सुरक्षेसोबत ग्रामस्थांच्या प्रश्नांचा, हक्कांचा आणि सार्वजनिक निधीच्या पारदर्शकतेचाही विचार व्हावा. पारोळा तालुक्यातील शिवरी येथे ग्रामसभेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर ग्रामसेवक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करणे, मृत ग्रामसेवकाच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करणे आणि घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. परंतु या दुःखद घटनेनंतर ग्रामपंचायत अधिकारी युनियन, ग्रामसेवक संघटना यांनी ज्या 4 ग्रामसभा होतात वर्षभरात, त्या 4 ग्रामसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्या संदर्भात त्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली की ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्यात यावा आणि ग्रामसभा बंद करण्यात याव्या. त्या संदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने त्यांच्या या मागणीला आम्ही ठामपणे विरोध करत आहोत. या संदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तसेच ब्रिक्स मानवाधिकार मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय स्वातंत्र्य सैनिक श्री प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा लवकरच या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करतीलच. या एकमात्र दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर वर्षातून होणाऱ्या 4 ग्रामसभा रद्द करण्यात याव्यात अशी ग्रामपंचायत अधिकारी किंवा ग्रामसेवक संघटनेची मागणी पुढे येत असेल तर या मागणीचा केवळ भावनिक नव्हे तर कायदेशीर, संविधानिक, प्रशासकीय आणि लोकशाही दृष्टिकोनातून गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती या मागणीला ठामपणे विरोध करेल. आमचा विरोध कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला किंवा ग्रामसेवकाला नाही, उलट सरकारी कर्मचाऱ्यांची सुरक्षा, सन्मान आणि सुरक्षित कामाचे वातावरण आवश्यक आहे यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. परंतु ग्रामसेवकांची सुरक्षा महत्त्वाची आहेच, त्याचप्रमाणे ग्रामस्थांचा आवाज, प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकशाही सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. मुळात ग्रामसभा रद्द करण्याची गरज किंवा वेळ का आली या संदर्भात ग्रामसेवक संघटनेने स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आज सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की ग्रामस्थ ग्रामसभेत एवढे प्रश्न का उपस्थित करतात? गावातील नागरिकांना वारंवार समस्या निर्माण का होतात? ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्यांचे प्रश्न वेळेत का सुटत नाही? ग्रामसेवक आणि संबंधित कर्मचारी गावात नियमितपणे उपलब्ध असतात का? सामान्य नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यानंतर त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले जाते का? ग्रामस्थांच्या तक्रारींची नोंद घेतली जाते का? त्या तक्रारींचे वेळेत निराकरण होते का? तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांना शासनाच्या नियमाप्रमाणे मुख्यालयी निवासी राहणे बंधनकारक असताना ग्रामसेवक हे गावात मुख्यालयी रहिवासी असतात का? या प्रश्नांचा विचार करून ग्रामसेवक संघटनेने स्वतः आत्मपरीक्षण करावे. त्यानंतर पुढील मागण्या कराव्यात. या प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय ग्रामसभा रद्द करण्याची मागणी करणे म्हणजे मूळ समस्येवर उपाय करण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांनाच दोषी धरण्यासारखे आहे. म्हणजे याचा अर्थ जखम मांडीला आणि मलम शेंडीला अशातला काहीसा प्रकार या ठिकाणी दिसतो. जर ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या समस्या वेळेत सोडवत असेल, कर्मचारी नियमितपणे उपलब्ध असतील
तक्रारींचे निवारण होत असेल आणि विकास कामांमध्ये विकास कामे पारदर्शकपणे होत असतील तर ग्रामस्थांना प्रत्येक ग्रामसभेमध्ये त्याच प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवण्याची वेळ का येत आहे? ग्रामसभा म्हणजे गोंधळाचे ठिकाण नाही, ती लोकशाहीची एक व्यासपीठ आहे. ग्रामसभा ही केवळ औपचारिक बैठक नाही. गावातील पात्र मतदारांना स्थानिक प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्न विचारण्याची, विकास कामांबाबत माहिती घेण्याची आणि ग्रामसभेच्या कारभाराबाबत भूमिका मांडण्याची संधी ग्रामसभेत मिळते. एखाद्या ग्रामसभेत गोंधळ झाला म्हणून राज्यातील सर्व ग्रामसभा रद्द करणे हा तर्कसंगत आणि लोकशाही सुसंगत उपाय ठरू शकत नाही. गोंधळ झाला असेल तर गोंधळ करणाऱ्यांवर कारवाई करा. ग्रामसभा बंद का करता? प्रश्न विचारणे म्हणजे अधिकाऱ्यांच्या अपमानाचा प्रश्न नाही किंवा त्यांचा अवमान केला असे गृहीत धरता येणार नाही. ग्रामीण भागातील सामान्य नागरिकाला आपला प्रश्न मांडण्याचे दुसरे कोणते व्यासपीठ उपलब्ध आहे? पाणी नाही प्रश्न विचारणार, रस्ता खराब प्रश्न विचारणार, गटारी नाहीत प्रश्न विचारणार, स्वच्छता नाही प्रश्न विचारणार, शौचालयाची सोय नाही प्रश्न विचारणार, दिवाबत्तीची समस्या प्रश्न विचारणार, शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही प्रश्न विचारणार, विकास कामं निकृष्ट आहे प्रश्न विचारणार, ग्रामपंचायत निधीचा वापर संशयास्पद वाटत आहे प्रश्न मागणार, हिशोब मागणार. हे प्रश्न विचारणे लोकशाही विरोधी कसे ठरू शकते? जनतेच्या पैशाचा हिशोब मागणे हा गुन्हा नाही. शासकीय कामांबाबत माहिती मागणे हा अधिकाऱ्याचा अपमान नाही. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्न विचारणे म्हणजे प्रशासनाविरोधातील बंड नाही. हे तर स्थानिक स्वराज्य व्यवस्थेतील नागरिकांच्या सहभागाचे लक्षण आहे. ग्रामपंचायत निधीचा हिशोब जनतेसमोर आलाच पाहिजे. गावाच्या विकास कामांसाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होतो. या निधीतून कोणती कामे मंजूर झाली, किती निधी मंजूर झाला, किती निधी खर्च झाला, कामाची गुणवत्ता काय आहे, काम प्रत्यक्षात झाले की नाही, कामाचा दर्जा तपासला का, मंजूर निधीचा पूर्ण वापर झाला का, या सर्व प्रश्नांची उत्तरे ग्रामस्थांना मिळालीच पाहिजे. जनतेच्या करातून आणि शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सार्वजनिक निधीचा हिशोब जनतेसमोर ठेवणे हे प्रशासनाचे उत्तरदायित्व आहे. जर सर्व व्यवहार पारदर्शक असतील तर प्रश्नांची भीती असण्याचे कारण नाही. उलट पारदर्शक प्रशासनासाठी ग्रामसभा हे प्रभावी माध्यम ठरू शकते. ग्रामसेवक नियमित गावात उपलब्ध असतो का, हा देखील प्रश्न आता गांभीर्याने तपासण्याची गरज आहे. ग्रामसेवकच गावात उपस्थित राहत नसतील, नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरं मिळत नसतील, नागरिकांच्या समस्या सोडवल्या जात नसतील तर गोंधळ हा साहजिक होणारच. ही कारणे देखील प्रशासनाने तपासण्याची गरज आहे. ग्रामसेवक हा ग्रामपंचायत प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे. परंतु ग्रामीण भागात नागरिकांची नेहमीची तक्रार अशी असते की संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध होत नाही. कार्यालयीन कामासाठी नागरिकांना वारंवार चक्रा माराव्या लागतात. एका साध्या प्रश्नासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागते. ही सर्वसाधारण बाब प्रत्येक गावाला लागू असते असे आमचे मत आहे. परंतु ज्या ठिकाणी अशा तक्रारी आहेत त्या तक्रारीची प्रशासनाने वस्तुनिष्ठ चौकशी करणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येने तक्रारी पेंडिंग आहेत. कुठल्याही तक्रारीची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. असे असेल तर साहजिकच ग्रामस्थांचा उद्रेक होणार, ग्रामस्थ प्रश्न विचारणार, ग्रामस्थांमध्ये आक्रोश निर्माण होणार. कारण त्यांना अधिकार असताना त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तर मिळत नसतील तर आक्रोश होणे साहजिकच आहे. ग्रामसेवक किंवा संबंधित कर्मचारी गावात कोणत्या दिवशी किती वेळ उपलब्ध असतात, नागरिकांच्या तक्रारी कशा नोंदवल्या जातात, तक्रारींच्या निवारण करण्यासाठी किती वेळ लागतो, ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांसाठी आवश्यक माहिती उपलब्ध आहे का, या प्रश्नांवर प्रशासनाने उत्तरदायित्व निश्चित करणे आवश्यक आहे. गावकऱ्यांचे प्रश्न ऐकले जात नसतील तर असंतोष हा निर्माण होणारच. ग्रामस्थांचा आवाज योग्य वेळी
आणि योग्य पद्धतीने ऐकला गेला नाही तर तो पुढील ग्रामसभेमध्ये अधिक तीव्र होऊ शकतो. नागरिक एखादी छोटी समस्या घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात जातो, ही समस्या वेळेत सुटत नाही, तो पुन्हा जातो तरीही समाधान मिळत नाही. मग तो ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करतो, तिथे समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर नागरिकांचा असंतोष होणे साहजिक आहे. म्हणूनच ग्रामसभेतील गोंधळाच्या मुळाशी फक्त ग्रामस्थांचा स्वभाव शोधण्यापेक्षा प्रशासनातील संवाद आणि तक्रार निवारणाची व्यवस्था कितपत प्रभावी आहे हे देखील तपासणे अधिक आवश्यक आहे. एका घटनेची शिक्षा संपूर्ण ग्रामस्थ समाजाला किंवा संपूर्ण महाराष्ट्राला देणे योग्य नाही. शिवरे येथील घटना ही दुर्दैवी घटना आहे. जर त्या घटनेत कोणाकडून कायदा मोडला असेल तर त्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. गुन्हा करणाऱ्यांवर कारवाई करा, परंतु प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाचा आवाज बंद करू नका. ग्रामसेवकाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाय आवश्यक आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून भूमिका एकतर्फी नाही. ग्रामसेवक आणि इतर ग्रामपंचायत कर्मचारी यांना सुरक्षित वातावरण मिळालेच पाहिजे. त्यासाठी ग्रामसभेपूर्वी शिस्तबद्ध अजेंडा निश्चित करणे आवश्यक आहे. ग्रामसभेतील शिस्तीचे नियम स्पष्ट करावेत. आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करावा. ग्रामसभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची व्यवस्था करावी. बहुतेक ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची मुभा दिली जात नाही. का? ग्रामसभेमध्ये काही चुकीचे घडते का? मग व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी ग्रामस्थांना रोखण्याचा कोणाला अधिकार आहे आणि का रोखले जाते? धमकी शिवीगाळ करणाऱ्यांवर, हिंसाचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात संवादासाठी निश्चित प्रक्रिया असावी. ग्रामसभेतील प्रश्न, त्यावरील उत्तरे कारवाईत स्पष्टपणे नोंदवावी. कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि ग्रामस्थांचा अधिकार दोन्ही जपता येतील. ग्रामसभा बंद नव्हे, ग्रामसभा अधिक सक्षम करा. आज गरज आहे ती ग्रामसभा बंद करण्याची नाही. गरज आहे ती ग्रामसभा अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक, उत्तरदायी आणि प्रभावी करण्याची. ग्रामस्थांना प्रश्न विचारण्याची संधी द्या. अधिकाऱ्यांना उत्तर देण्याची जबाबदारी द्या. सार्वजनिक निधीचा हिशोब पारदर्शक करा. विकास कामांची माहिती जनतेसमोर ठेवा. तक्रारीचे वेळेत निराकरण करा. गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करा. मग ग्रामसभेतील संघर्षाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. प्रशासनाने स्वतःलाच काही प्रश्न विचारण्याची वेळ या निमित्ताने आली आहे. ग्रामसभा रद्द करण्याची मागणी करण्यापूर्वी शासनाने आणि प्रशासनाने खालील प्रश्नांची उत्तरे जनतेसमोर द्यावीत. ग्रामसेवक व संबंधित कर्मचारी गावात नियमितपणे उपलब्ध होतात का? मुख्यालयात ग्रामसेवक रहिवासी असतात का? ग्रामस्थांच्या तक्रारीचे निराकरण होते का? ग्रामस्थांना प्रश्न विचारण्याची वेळ का येते? नागरिकांच्या समस्या का सुटत नाहीत? ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकाभिमुख पद्धतीने चालते का? ग्रामपंचायत निधीचा संपूर्ण आणि पारदर्शक हिशोब ग्रामस्थांसमोर ठेवला जातो का? विकास कामांची गुणवत्ता तपासली जाते का? ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांची लेखी समाधान उत्तरे दिली जातात का? शासकीय योजनांचा लाभ पात्र गरजू लाभार्थ्यांना पारदर्शकपणे मिळतो का? ग्रामपंचायत प्रशासनातील त्रुटी वरिष्ठ अधिकारी वेळेत कारवाई करून सोडवतात का? या प्रश्नांची उत्तरे जर समाधानकारक असतील तर ग्रामसभेत असंतोष निर्माण होण्याची कुठलीही कारणे नाही. जर या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक असतील तर ग्रामसभा बंद करण्याऐवजी प्रशासन सुधारण्याची गरज आहे. ग्रामसभा ही जनतेची मालमत्ता नाही, पण जनतेची वैधानिक व्यासपीठ आहे. ग्रामसभा कोणत्याही कर्मचाऱ्याची, संघटनेची मालमत्ता नाही. ती कोणत्याही राजकीय पक्षाची मालमत्ता नाही. ती कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक जागा नाही. ग्रामसभा ही स्थानिक स्वराज्य व्यवस्थेतील नागरिकांच्या सहभागाचे वैधानिक व्यासपीठ आहे. त्यामुळे तिचे स्वरूप कमकुवत करण्यापूर्वी त्याचे परिणाम सामान्य नागरिकावर काय होतील याचा प्रशासनाने विचार करणे आवश्यक आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची भूमिका स्पष्ट आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने ग्रामसभा रद्द करण्याच्या मागणीला कायदेशीर आणि संविधानिक
आणि लोकशाही मार्गाने विरोध केला जाईल. आम्हाला ग्रामसेवकाविषयी द्वेष नाही. आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांच्या अधिकाराविरोधात जायचे नाही. आम्हाला प्रशासनाशी संघर्ष करायचा नाही. परंतु जनतेच्या प्रश्नांना आवाज देणारे वैधानिक व्यासपीठ बंद करण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर त्या विरोधात संविधानिक मार्गाने आवाज उठवणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही मागणी करतो, ग्रामसभा रद्द करू नका. ग्रामसभा अधिक सक्षम करा. ग्रामसभांची किंवा सेवकांची सुरक्षा निश्चित करा. ग्रामस्थांच्या प्रश्नांचे वेळेत निराकरण करा. ग्रामस्थांच्या समस्या सोडवा. ग्रामपंचायत निधीचा पारदर्शक हिशोब जनतेसमोर मांडा. विकास कामांची गुणवत्ता तपासा. गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. आणि सर्वात महत्त्वाचे, ग्रामस्थांचा आवाज ऐका. आवाज दाबू नका. ग्रामस्थ प्रश्न विचारतात म्हणून ग्रामसभा दोषी नाही. प्रश्न वेळेत सुटत नाही म्हणून ग्रामस्थांना ग्रामसभेत आवाज उठवावा लागतो. यावर देखील विचार व्हायला हवा. आणि म्हणूनच प्रशासनाने ग्रामसभा बंद करण्यापूर्वी ग्रामीण प्रशासनातील मूलभूत समस्या दूर करण्याचा विचार करायला हवा. ग्रामसेवकांची सुरक्षा करायला हवी, पण ग्रामस्थांचा आवाजही ऐकायला हवा. प्रशासनाचा सन्मान हवा, पण जनतेचा हक्कही हवा. ग्रामपंचायतीचे कामकाज हवे, परंतु त्यासोबत पारदर्शकता आणि उत्तरदायित्वही हवे. ग्रामसभा बंद नव्हे तर ग्रामसभा सक्षम करा. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यासाठी आवश्यक संविधानिक आणि कायदेशीर लोकशाही लढाई लढेल, यात कुठलीही शंका नाही. धन्यवाद. वंदे मातरम. जय महाराष्ट्र.